लोकसभा निवडणुकीत वसंत डावखरे यांची बदनामी केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचा कल्याण कोर्टात जबाब नोंदवण्यात आलाय। 2009च्या वसंत डावखरेंच्या व्हिडिओ प्रकरणी उद्धव ठाकरे यांचा जबाब नोंदवला गेलाय। कोर्टानं उद्धव ठाकरेंना 35 पेक्षा जास्त प्रश्न विचारले आणि जवळपास सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मला लक्षात नाही, मला माहित नाही अशीच ठाकरेंनी दिली आहेत। उद्या एकनाथ शिंदे आणि रमाकांत देवळेकर यांची ऑनलाईन जबाब यांचा नोंदवला जाणार आहे। एकनाथ शिंदे साहेब आणि शाखा प्रमुख देवळेकर जी आहेत यांच्यामार्फत ते सध्या उद्या देखील ते प्रकरण ठेवलं गेलेलं आहे। उद्या देखील सेम प्रोसिजर 313ची त्यांना प्रश्नावली विचारण्यात येणार आहे। आनंद परांजपे साहेब आणि देवळेकर साहेब स्वतः प्रेझेंट राहतील। एकनाथ शिंदे साहेब पुन्हा VC द्वारे प्रेझेंट राहून त्यांची उत्तरं देतील। सर, आणि या संबंधामध्ये आणखीन उद्याची जी सुनावणी आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे असतील किंवा अजून काय नेमकं हे प्रकरणाच्या संदर्भात सांगू शकाल तुम्ही? सध्या हे प्रकरण जे आहे कथित सीडी प्रकरण, जे 2009ला विधानसभेचं जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये जी सीडी दाखवण्यात आली होती ती सीडी मॉप केलेली होती, म्हणजे ती एडिट केली गेलेली सीडी होती। ती सीडी दाखवल्याबद्दल सदरच्या केसवरती ती केस दाखल करण्यात आली डिफॉर्मेशनची। हे सदरचं प्रकार त्या डिफॉर्मेशनच्या केसविषयी आहे। यामध्ये कोण कोण आरोपी होते किंवा कोणाकोणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, काय काय कलम लावण्यात आलेली? याच्यामध्ये कलम लावलं होतं 500 लावलं होतं, 171A लावलं होतं आणि 34। याच्यामध्ये आरोपी नंबर 1 जे आहे ते आनंद परांजपे साहेब होते, 2 नंबर आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, 3 नंबर उद्धवजी ठाकरे साहेब होते आणि 4 नंबर रमाकांत देवळेकर जी होते। हे 4 आरोपी त्यात बनवण्यात आले। आता ही सुनावणी इतक्या वर्षापासून सुरू आहे, प्रकरण जे ते क्लोजरला आलेलं आहे की अजून वाढेल? 2 ते 3 तारखामध्ये सदरचं केस प्रकरण जे आहे ते संपून जाईल। आणि शेवटचे अजून कोणाकोणाचे जबाब बाकी आहेत? सर्वांचे जबाब झालेले आहेत, फक्त युक्तिवादाकामी आता सदरचे केस प्रकरण ठेवण्यात आले आहे। आज उद्धव ठाकरे ज्यावेळी ऑनलाईन उपस्थित झाले त्यावेळी म्हणजे त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारची उत्तरं दिली, काय सांगितलं त्यांनी कोर्टाला? त्यांनी मजकूर जो आहे त्यांच्या विरुद्ध सांगण्यात आलेली केस प्रकरणामध्ये जी प्रश्नावली विचारली होती ह्या सदरच्या केसमध्ये खोट्या आशयाची केस दाखल केलेले हे सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यांची उत्तरं काय होती, काय जे कॉन्फिडेन्शियल आहेत सध्या तरी पूर्णपणे ओपन करू शकतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।